नागपूरच्या सभेतून राहुल गांधींनी भाजपवर हल्लाबोल केलाय। भाजपने देशातील सर्व संस्था ताब्यात घेतल्याचं टीकास्त्र राहुल गांधींनी डागलं। तसंच स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये राजे महाराजे आणि इंग्रजांमध्ये पार्टनरशिप होती असंही राहुल गांधी यांनी म्हटलेलं आहे। दरम्यान राहुल गांधींच्या टीकेला देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा जोरदार प्रत्युत्तर दिले। कॉन्स्टिट्यूशन से, आपके वोट से अलग अलग संस्थाएं बनती हैं। ये आपकी संस्थाएं हैं, चाहे सुप्रीम कोर्ट हो, इलेक्शन कमीशन हो, ये आपकी संस्थाएं हैं। सारे के सारे इंस्टीट्यूशंस पर ये कब्जा कर रहे हैं। आता याला महारॅली म्हणताच येत नाही, कारण ती महा नव्हतीच, ती सूक्ष्म रॅली झाली। त्याच्यामध्ये उपस्थिती अत्यंत कमी होती। आलेले लोकही राहुल गांधींच्या भाषणाआधी निघून जात होते। त्यांचं भाषण ऐकण्याच्या मानसिकतेत कोणी नव्हते। खरं म्हणजे त्यांनी याची थीम ठेवली होती, है तैयार हम। आता हे कशाकरता तयार आहेत हे काही आमच्या लक्षात आलेलं नाही, पण हे जे है तैयार हम हे म्हणतायत, लोक म्हणतात हम तैयार नहीं है और हम तुमको सुनना नहीं चाहते। आजादी की लड़ाई देश की जनता ने लड़ी थी, राजा महाराजाओं ने नहीं लड़ी थी। उनकी पार्टनरशिप थी अंग्रेजों के साथ। लोग भूल जाते हैं, लोग सोचते हैं कि आजादी की लड़ाई सिर्फ अंग्रेजों के खिलाफ थी। नहीं, अंग्रेजों की लड़ाई अंग्रेजों के खिलाफ थी और राजा महाराजाओं के भी खिलाफ थी। या देशामध्ये अनेक आमचे शूर राजे आणि राजघराणे यांनी इंग्रजांशी संघर्ष केला। अनेकांनी आपलं स्वत्व टिकवून ठेवलं आणि आज राहुल गांधी सरसकट असं म्हणाले की देशातल्या राजांनी इंग्रजांशी साठगाठ केली होती। अशा प्रकारे या राजघराण्यांचा अपमान करणं हे अतिशय चुकीचं आहे आणि मला असं वाटतं की हे काही महाराष्ट्रात किंवा देशात कोणी सहन करणार नाही।